इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये महायुतीचा प्रचार शुभारंभ जुना चंदूर रोड येथील दुर्गामाता मंदिरापासून करण्यात आला। धार्मिक वातावरणात आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रचार प्रारंभ झाला। या प्रचार प्रसंगी महायुतीचे चारही उमेदवार एकत्र उपस्थित होते। तेजश्री अमृत भोसले, राजू अप्पासू पुजारी, ज्योती नागेश पाटील आणि संतोष बाबूराव शेळके यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार केला। महायुतीतर्फे भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे हे अधिकृत उमेदवार असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंधपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रचारादरम्यान उमेदवारांनी महायुतीची गती, कृती आणि नीती मतदारांसमोर मांडली। भाजप महायुती म्हणजे प्रगती हे ध्येय ठेवून संपूर्ण प्रगतीचे परिपूर्ण धोरण राबवले जाईल असा विश्वास उमेदवारांनी नागरिकांना दिला। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करत उमेदवारांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 15च्या विकासासाठी चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे। महायुतीच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रचारात पैलवान अमृतमामा भोसले, नागेश जरळी, सिद्धलिंग बुक्क, सूरज मगदूम, शिवाजी पन्हाळकर, बंडूपंत बिरंजे, सागर संकपाळ, संभाजी माने, अमोल बावळे, तुषार गोलंगडे, ज्योतिराम कलागते, बाळू भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसरात महायुतीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते।